आजचा विषय गंगा महात्म्य असा आहे. पण ह्या गंगा मातेचं महत्व आपण देवी स्वरूपाने बघणार आहोत. आणि म्हणून देवीच्याच श्लोकाने मी सुरुवात करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गंगेच्या महात्म्याबद्दल एक श्लोक वेदांमध्ये येऊन गेलाय. गंगा गंगेती यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. अर्थ असा आहे, गंगा गंगेती म्हणजे गंगा गंग इति यो ब्रूयात् म्हणजे जो नुसतं गंगा गंगा असं म्हणेल, असा नुसता उच्चार केला तरी त्याची सर्व पापे नष्ट होतात. योजनानां शतैरपि याचा अर्थ असा आहे की नुसता उच्चार केला आणि कितीही लांब असले तरी, योजनानां शते शेकडो वर्षे दूर, शेकडो मैल दूर असलं आणि आपण इथून जरी गंगेचा उच्चार केला तरी त्याची पाप नष्ट होतात. आता इथे गंगा नदी हे तर आहेच, पण गंगेच्या स्वरूपात आपल्याला जे सगळ्यांना जल दिसतं त्या संदर्भात आपण विचार करायचा आहे. दोन्ही गंगा नदी आणि गंगा, गंगा म्हणजे जल, ह्या स्वरूपात आपण ह्या गंगा मातेचं महात्म्य, गंगेला वेगवेगळी असलेली नावं आणि गंगेची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा अभ्यास किंवा आज माहिती जाणून घेणार आहोत. तर ऋग्वेदामध्ये गंगेचा उल्लेख 2 वेळा आहे आणि तो श्लोक आहे, न गंगा सदृशम तीर्थम न देवहा केशवात पराहा, की गंगेसारखे पवित्र तीर्थ नाही आणि विष्णू सारखा दुसरा देव नाही. तर भगवद्गीतेला जसं माऊली म्हटलेलं आहे तसं ह्या जलमातेला सुद्धा मैया माऊली असं म्हटलंय. आपण गंगा माता असंच म्हणतो. तुम्ही उत्तरेकडे गेलात तर यमुनाजी, गंगाजी, कृष्णाजी असं जी पुढे लावून तिचा आदर व्यक्त करतात. आपण सुद्धा नर्मदेला नर्मदा मैया, गंगा मैया असं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व लोक म्हणत असतात. तर हे म्हणण्यामागे काय उद्देश आहे, तर ह्या गंगा मातेचा मातृभाव जपणं हा उद्देश. माता म्हणलं की आपसुकच तिची पवित्रता आपल्या डोळ्यासमोर येते, तिची विशालता, उदारता, तिचं कर्म म्हणजे कर्तव्य, हे सगळं आपल्या माता म्हटलं की डोळ्यासमोर येत असतं. आणि त्या मातृभावामध्ये तिच्या भक्तीचं महात्म्य प्रगट करणं, ते जपणं, त्याबद्दल सतत आदर ठेवणं, त्याचं पावित्र्य वाढवणं, हीच खरी भारत भूमीची संपत्ती आणि वैभव आहे. आणि त्याची प्रचिती आपल्याला कोणी आणून दिली आहे? आपले माननीय पंतप्रधान यांनी आणून दिलेली आहे. गंगा मातेचा त्यांनी उद्धार केलेला आहे, हे आपण वारंवार बघतो. तर गंगा ही फक्त नदी या अर्थाने नाही, तर ती जीवन प्रवाही अशी आहे. आपलं जीवन प्रवाहित करणारी अशी ती गंगा आहे. गंगा म्हणजे इथे जल या अर्थाने, ती जलवाहिनी आहे आणि ती ईश्वरानेच निर्माण केलेली असल्यामुळे ईश्वरी शक्तीचंच ते प्रतीक आहे. आपण आपल्याला कसं सहज जे उपलब्ध होतं ना, त्याला ईश्वरी शक्तीचं प्रतीक आपल्या मानावं असं लक्षात सुद्धा येत नाही. पण आता हे महात्म्य ऐकल्यानंतर कुठेही जल दिसले की प्रथम आपण नमस्कार करूया. तुम्हाला
आठवत असेल आपण आपल्या लहानपणी आईबाबांबरोबर जेव्हा प्रवास करत असतो त्यावेळेला बसनीच असायचं त्यावेळी, तर कुठेही नदी दिसली की आपले आई बाबा आपल्याला सांगायचे नमस्कार कर, हो की नाही, आणि आपण पैसा टाकायचा. पैसा सुद्धा का टाकायचा, तर लक्ष्मीची उत्पत्तीच जलामधून झालेली आहे, विष्णूंच्या पदकमलातून झालेली आहे, आणि ती माता आहे, ती देवी आहे, ते वैभव आहे, म्हणून आपण तिला नमस्कार करतो. आणि ह्या शक्तीची पूजा अखंड दीर्घकाल संयमयुक्त भावाने करावी हे संस्कार आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी दिलेले आहेत. आपल्या ऋषीमुनींनी आपल्यावर हे संस्कार केले, ते करत आले म्हणून आपण त्यांची पूजा करत आलो. त्या वैश्विक शक्तीची रोजच आराधना केली तर देवता संतुष्ट होतात. म्हणजे कुठलीही वैश्विक शक्ती, त्यात सगळ्यात प्रथम भूत जी आहेत त्या वैश्विक शक्ती आहेत सगळ्या, पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. आणि आपल्याला जे श्लोक शिकवलेले असतात लहानपणापासून ते सुद्धा तसेच आहेत. आपण उठल्याबरोबर प्रथम भूमातेला नमस्कार करतो, पृथ्वी, आग म्हणजे जलाचंही आपण नळाची पूजा करूया. गंगा म्हणजे नळातून जे जल वाहतं ती गंगाच आहे, त्याची पूजा करूया. सूर्याला पण आपण नमस्कार करतो, वायू तत्वाला सुद्धा आपण नमस्कार करत असतो. अशा पंचमहाभूतांना आपण रोज उठल्या उठल्या नमस्कार केला तर नक्कीच ते आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्यावर संतुष्ट होतात. आणि देवाण भावयतानेन, हे गीतेतला श्लोक आहे की तुम्ही जो भाव देवांना अर्पण करता त्या भावाने देव संतुष्ट होतात, परस्परम भावयतात, आणि तेही संतुष्ट होतात, त्यामुळे आपणही संतुष्ट होतो. अशा प्रकारे पूजा का करायची, तर त्यांना संतुष्ट करायचं, ते संतुष्ट झाले की आपण संतुष्ट होतो, म्हणून आपण पूजा करायची. म्हणून आणि ह्या ज्या देवता आहेत त्या सर्व देवता पृथ्वीवरच्या प्राणी मात्रांचं कल्याण करण्याकरताच सिद्ध झालेले आहेत. हे आपण बघतोच. त्यांना स्वतःला काही, सूर्याला स्वतःच काही आहे का? सूर्य सगळ्यांसाठी उगवतो, सगळ्यांना प्रकाश देतो. सूर्याच्या प्रकाशाने, उष्णतेने अनेक कार्य होतात, वनस्पतींची वाढ होते. हे सर्व पंचमहाभूतांचं तत्व हेच आहे की ह्या सृष्टीवरील सर्व प्राणी मात्रांचं कल्याण करायचं, त्यांना समृद्ध करायचं, हा मूळ उद्देश हा पंचमहाभूतांचा आहे. आणि त्यातलीच जलदेवता ही गंगा आहे. आणि मानवी मन कसं असतं की निर्गुण निराकार शक्तीची पूजा करायला लगेच तयार होत नाही. मानवी मनाला डोळ्यासमोर एखादी मूर्ती असावी लागते, सगुण साकार रूपातली मूर्ती असावी लागते, तेव्हा मानवी मन लगेच त्या मूर्तीची पूजा करायला तयार होतं. मागे एकदा मासिकांमध्ये आलं होतं बघा की पुण्यामध्ये असे बरीच ठिकाणं आहेत की त्याला नावं दिलेली आहेत, म्हणजे शेंदूर लावून त्याला नावं दिलेली आहेत. याचं कारणच ते आहे की त्याला मूर्त स्वरूप आणलेलं आहे. त्या ठिकाणाला तिथे तो दगड मोठा ठेवून त्याला मूर्त स्वरूप आणलेलं आहे, आणि मूर्त स्वरूप आणून त्याची पूजा केली की आपल्यालाही वाटतं. आणि हल्ली बघा मोठमोठ्या ज्या बिल्डिंग्स असतात तिथे लोक घाण करतात, म्हणजे जाता येता तुंबतात. त्याच्यामुळे त्या कोपऱ्यांमध्ये देवीची तसबीर, देवांची तसबीर ठेवली की लोक ती घाण करत नाही. याचाच अर्थ असा होतो की मूर्ती तिथे आहे ना, सगुण साकार रूपातली देवाची मूर्ती आहे, म्हणून लोक त्याला भजतात. आणि हीच संकल्पना ह्या गंगा मातेच्या पूजेची आहे की सगुण साकार मूर्ती डोळ्यासमोर आली तरच मानवी मन पूजेला तयार होतं. मूर्ती संकल्पना ही त्यातूनच आलेली आहे. तर उपासनेसाठी मानवी मनाला सगुण साकार रूपाची व्यक्त स्वरूपात असलेली जी मूर्ती असते त्याचीच आराधना करावी असं ते मन तयार होतं. मग गंगा माता, गंगा महात्म्य
ह्याच्या सगुण रूपाची वाङ्मयीन अलंकाराने केलेली पूजा म्हणजे आजचं गीता महात्म्य आहे. वाङ्मयीन अलंकाराने केलेली पूजा. आता ह्या गीतेबद्दल स्वतः आद्य शंकराचार्यांनी स्तोत्र लिहिलेलं आहे. ऋषी वसिष्ठांनी पण स्तोत्र लिहिलेलं आहे. वाल्मिकींनी पण स्तोत्र लिहिलेलं आहे. पण मी जे स्तोत्र लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी नावाचा उल्लेख केलेला नाही. आज जे घेतलं आहे ते स्तोत्र मी तुम्हाला आधी म्हणून दाखवते, मग त्या कडव्याचा सोपा अर्थ आहे तोही सांगते. गंगा महात्म्य असंच त्या स्तोत्राचं नाव आहे. पवित्राणां पवित्रं या मंगलानां च मंगलम महेश्वर शिरो भ्रष्टा सर्व पापहरा शुभा गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति स्नानात् पानात् च जाह्नव्यात् पितॄणां तर्पणात् तथा महापातकरुन्दानि क्षयाय यान्ति दिने दिने तपोभिर्बहुभिर्यज्ञैर्व्रतैर्नानाविधैस्तथा पुरुदानैर्गतिर्या च गंगा संसेवतां लभेत् पुनाति कीर्तिता पापं द्रष्टा भद्रं प्रयच्छति अवघाना च पीता च पुनत्या सप्तमं कुलम. तर सुरुवातीच्या 2 श्लोकाचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल, पण प्रत्येक कडव्याचा मी अर्थ सांगते म्हणजे आणखी गंगा मातेचं महत्व कळेल. पहिल्या कडव्यात काय सांगितलंय? पवित्राणाम पवित्रम, म्हणजे पवित्र गोष्टी या सृष्टीवर अनेक आहेत, पण त्या पवित्रांमध्ये सगळ्यात पवित्र अशी 100 योजने पहिल्या कडव्यात आहे की सगळ्या पवित्र वस्तूंमधील गंगा ही पवित्र आहे. कल्याणांच मंगलानांच मंगलम, म्हणजे कल्याणकारी गोष्टीमध्ये कल्याणकारक अशी आहे. महेश्वर शिरोभ्रष्टा, म्हणजे शंकराच्या मस्तकापासून निघालेली सर्व पापहरा शुभा, सर्व पापे हरण करणारी अशी ही शुभकारक गंगा देवी आहे. दुसरं कडवं गंगा गंगेती, आपण सुरुवातीलाच हा श्लोक बघितलाय की 100 योजने दूर असलेली व्यक्ती सुद्धा नुसता गंगा गंगा असा उच्चार करेल तर सर्व पापांपासून मुक्त होईल. तिसऱ्या कडव्यात काय म्हटलंय? स्नानात पानात जानव्या पितॄणां तर्पणात तथा महापातकरुंदानी क्षयं यान्ति दिने दिने. गंगेमध्ये स्नान करणे किंवा गंगेचे जल पिणे आणि पितरांचे तर्पण करणे ह्या क्रियांनी महापातकांच्या राशी प्रत्येक दिवशी क्षय पावतात. आता गंगा नदीमध्ये स्नान करणं आपल्याला अनेक योजने ती दूर आहे, पण म्हणून तर आपल्याला रोज स्नान करतानाचा श्लोक शिकवलेला आहे लहानपणापासून. तो आपण जरी रोज म्हटला तरी तिचं स्मरण केल्यासारखं आहे आणि आपली रोजची दिवसभराची रात आदल्या दिवशीची जी सगळी पाप आहे ती स्नान करताना नष्ट होते. आणि साधं बघा की स्नान केल्यानंतर आपल्याला किती ताजतवानं वाटतं, म्हणजे हाच त्या जलाचा प्रभाव आहे. आपण एक झाडांना सुद्धा सुकलेलं असेल आणि जल घातलं तर लगेच थोड्या वेळात ते टवटवीत होतं, एवढा त्याचा प्रभाव आहे. तपोभिर्बहुभिर्यज्ञैर्व्रतैर्नाना विधैस्तथा पुरुदानैर्गतिर्या च गंगा संसेवतां लभेत्. अनेक तपश्चर्यांनी, तपोभिर्बहुभिर म्हणजे अनेक तपश्चर्य केले, अनेक यज्ञयाग केले, अनेक प्रकारची व्रत केली, पुष्कळ दानधर्म केली, तरी जी गती प्राप्त होत नाही ती गंगेची सेवा केल्याने प्राप्त होते. म्हणून बघा पूर्वीचे सगळ्या कहाण्यांमध्ये सांगितलेलं असतं की नदीवर जाऊन स्नान करणे. मग नदीवर गेल्यानंतर प्रथम आपण नदीला नमस्कार करतोच, नदीची पूजा करतोच. आणि आजही आपण
प्रसंगी वाचत असतो की गोदामातेची पूजा केली मोठी, रोज तिथे आरती असतेच, गंगेवर तर रोज आरती असते गोदामातेची, कृष्णामाईची, तिला साडी चोळी वगैरे जसं देवीची पूजा करतात तसा तो उत्सव साजरा करतात. त्यामागचा हेतू हाच आहे की आपली पाप नष्ट व्हावी, तिची पूजा केल्यानंतर आपली पाप नष्ट व्हावी. पुढे काय सांगितले, पुनाती कीर्तिता पापं द्रष्टा भद्रम प्रयच्छति अवगाहाच पीताच पुनस्त्या सप्तवं कुलम. गंगेचं कीर्तन, कीर्तन म्हणजे नुसतं गुणगान. कीर्तन या शब्दाचा अर्थ मर्यादित कीर्तनकार करतात तशा अर्थाने नाही. तर कीर्तनामध्ये सतत आपण जयघोष करत असतो, तिचा उदो उदो, जी कुठली देवता असते तिचं आपण सतत स्मरण करतो, उदो उदो करत असतो. म्हणून तिचं गुणगान केल्यास ती भक्ताची पाप दूर करून भक्ताला पवित्र करते. तिचे दर्शन केल्याने कल्याणच होते. तिचे स्नान आणि जलप्राशन भक्ताच्या 7 कुलांना पावन करते. म्हणून गंगेला एवढं महत्व आहे. आणि आता आपण कुंभमेळ्याच्या वेळी ते बघितलेलं आहे की खूप लोकांनी तिकडे गेल्यानंतर गंगाजल आणलेलं आहे. तर गंगेचं एवढं महत्व आहे की तिचं प्राशन, एक थेंब जरी प्राशन केलं तरी पाप नष्ट होतात. महाभारतात सुद्धा गीता गंगेबद्दल खूप महत्व सांगितलेलं आहे. आणि ही गंगा माता कशी आहे तर सतत प्रवाही राहणारी, चैतन्य देणारी. कुठल्याही नदीकडे बघितल्यावर आपल्याला चैतन्य दिसतं की नाही, ती सळसळ अशी वाहत असते. काही नद्या अशा शांत असतात तरी आपल्याला स्थिरता देते ती. म्हणजे ती सतत प्रवाही असून सुद्धा चैतन्य देणारी, मनाला स्थिरता देणारी शक्ती आहे. अशा गंगेची स्तुती स्वतः आद्य शंकराचार्यांनी केली आहे. आता ही गंगा माता स्वर्गातून पृथ्वीवर कशी आली याची थोडक्यात छोटीशी कथा आपण ऐकूया. की वैवस्वत मनूच्या वंशामध्ये सगर नावाचा राजा होता. कदाचित तुम्ही यापूर्वी हे कथा सगळी ऐकली असेल, पण तरी सुद्धा आज गंगा महात्म्याच्या निमित्ताने ती या पृथ्वीवर कशी आली ते ऐकूया. तर सगर नावाचा राजा हा इक्ष्वाकू कुळामध्ये राजा होऊन गेला. आणि इक्ष्वाकूचं कुळ म्हणजे प्रभू रामचंद्रांचंच कुळ. प्रभू रामचंद्र इक्ष्वाकू कुळात जन्मलेले आहेत. आणि इक्ष्वाकू कुळ हे सूर्याची उपासना करणारे, म्हणजे सूर्यवंशीय असं आपण त्यांना म्हणतो. हा सगर राजा अतिशय धार्मिक होता. त्याला 2 पत्न्या होत्या, पण त्याला संतान नव्हतं. त्यामुळे तो सतत अतिशय दुःखी असायचा. एके दिवशी सगर राजानं ह्या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी वसिष्ठ ऋषींना आपल्या दरबारात बोलवलं. राजा होता तो, आणि वसिष्ठ ऋषी राजर्षीच होते. तर त्यांना आपल्या दरबारात बोलवलं आणि उपाय विचारला की संतान नाही अजून, मी काय करायला हवं. तर वसिष्ठ मुनींनी सांगितलं की तू ऋषी मुनींची सेवा कर. आणि एवढं बोलून ऋषी वसिष्ठ त्यांच्या आश्रमात निघून गेले. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजानं सेवा सुरू केली. कालांतरानं सगर राजाच्या दरबारात एक तपस्वी आले. बघा, सेवा केली की अशी अनुभूती येते, कोणीतरी त्या रूपाने येत असतं. तर एक तपस्वी आले आणि त्यांनी राजाला सांगितलं की तुला काय वर हवाय तो तू वर माग. तेव्हा ह्या सगर राजाने संतान प्राप्तीसाठी वर मागितला. आणि त्यानंतर सगर राजाला 1001 पुत्र झाले. आता ते 1001 पुत्र, त्यापैकी एकाचं नाव अंशुमन असं होतं. अंशुमनचा पुत्र दिलीप आणि दिलीपचा पुत्र भगीरथ. म्हणजे सगर राजाची ही वंश परंपरा अशी पुढे चालू राहील. म्हणजे सगर राजाच्या 4थ्या पिढीतला भगीरथ होता. तर ह्या भगीरथाला एकदा असं कळलं
की आपले जे पूर्वज आहेत ते नरकांमध्ये पडलेले आहेत, नरक मध्ये पडले, स्वर्ग पृथ्वी आणि नरक यापैकी नरकात पडलेले आहेत आणि नरकात पडून जे सप्त पाताळ आहेत त्यातल्या रसातळात ते गेलेले आहेत. मग आता त्यांचा उद्धार केला पाहिजे असं भगीरथ राजाला वाटलं आणि तो हे पितर नरकात पडलेले पाहून त्याला खूप दुःख झालं. त्यांचा उद्धार आता कसा करायचा ह्याचा विचार तो करू लागला भगीरथ. तशातच त्याची भेट कपिल मुनींशी झाली आणि कपिल मुनींना भगीरथ पूर्णपणे शरण गेला. बघा, ऋषी मुनींना साधू संतांना नेहमी शरण जावं, कारण आपल्यापेक्षा ते देवांपेक्षाही मोठे असं म्हणायला हरकत नाही, इतकी त्यांची विभूती मोठी असते. तर ते त्यांना शरण गेले कपिल मुनींना आणि प्रश्न विचारला की माझे पूर्वज नरकात आहेत, त्यांचा उद्धार कसा होईल? कपिल मुनींनी सांगितले की तू भगवान शंकराची सेवा कर आणि त्यांच्या जटेमधील गंगेमुळे तुझ्या पितरांचा उद्धार होईल. त्याप्रमाणे भगीरथ राजा तपश्चर्येसाठी कैलास पर्वतावर गेला. तिथे अनेक वर्षे तपश्चर्या केली आणि शंकर देवांना त्यांनी प्रार्थना केली की मी एक असा अज्ञानी बालक आहे आणि आपल्याला मी शरण आलोय. शरण गेल्यानंतर कुठल्याही देवता प्रसन्न होतात हे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. तसेच भगवान शंकर प्रसन्न झाले भगीरथावर आणि म्हणाले, बाळा तुला काय वर हवाय? त्यावर भगीरथ म्हणाला, अनेक जन्मांचे आपण योगी आहात, मला माझ्या पितरांचा उद्धार करण्यासाठी आपल्या जटेत असणारी चैतन्यमय अशी सर्वश्रेष्ठ सरिता माझ्या बरोबर पृथ्वी लोकावर आणावी अशी माझी इच्छा आहे. त्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तुला मी गंगा दिली असं म्हणाले, तुझ्या बरोबरच ती पृथ्वी लोकात येईल आणि तू तिची स्तुती करून तिला प्रसन्न करून घे. भगीरथ राजाने तिच्या प्रसन्नतेचे अनेक स्तोत्र गायले, तिची स्तुती केली आणि ती प्रसन्न झाली. अशा प्रकारे ही गंगा पृथ्वीवर आलेली आहे. म्हणून आपण म्हणतो भगीरथ प्रयत्न, की भगीरथ राजाने ती पृथ्वीवर आणली आहे, भगीरथ प्रयत्न करून आणली आहे, तपश्चर्या करून आणली आहे. आणि ह्या गंगेचं वैशिष्ट्य असं आहे की गंगा म्हणजे जल इथे अर्थाने, की सर्व देवांची पूजा करण्यासाठी हिला अग्रगण्य मान दिला जातो. सर्व देवांची पूजा जलानेच करता येते, ओके नाही? पंचमहाभूतापैकी सगळ्यात पूजा करणारी साधन ही जलदेवता आहे. सृष्टीचं पालन पोषण करणारी, सृष्टीची वैभव वाढवणारी ही जलधार गंगा माता हेच सृष्टीचं वैभव आहे. साधा विचार करूया की एक दिवस आपल्या शहरात जल आलंच नाही, आपल्या घरात साठा असतो तिकडे, तरी आपल्या घरात कसं सुनं सुनं वाटतं की नाही? म्हणजे ती कशी चैतन्यदायी आहे, उत्साहदायक आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. आणि जिथे जल नाही तो भाग तर मृतवतच वाटत असतो. म्हणून ही चैतन्यमय गंगा माता, अशा माता स्वरूप शक्ती देवीला अनेक नावे आहेत. तिला माहेश्वरी असं का म्हणतात? तर महेशाच्या मस्तकातून ती निघाली म्हणून तिला माहेश्वरी म्हणतात. विष्णूंच्या पदकमलातून ती निघाली म्हणून तिला वैष्णवी असं म्हणतात. ती पांढरी शुभ्र बर्फ, चंद्र
आणि मोत्याप्रमाणे अशी तिची तुलना केलेली आहे. मोत्याप्रमाणे शुभ्र अशा तरंग लहरींनी युक्त असते म्हणून तिला तरंगिणी असं पण म्हटलेलं आहे. भवसागरातील दुःखातून ती तारणारी आहे म्हणून तिला त्रिभुवन तारिणी असंही म्हटलेलं आहे. तिच्या स्पर्शाने मानवाचा उद्धार होतोच, पापनाश होतो म्हणून तिला उद्धारिणी असंही म्हटलेलं आहे. आद्य शंकराचार्य यांनी स्वतः गंगेची प्रार्थना केलेली आहे आणि गंगा स्तोत्र तयार केलेला आहे. आणि गंगा मातेला प्रार्थना करताना आद्य शंकराचार्य स्वतः म्हणतात, तर आपण बघा त्यांच्या पुढे कसे ते म्हणतात, मला या भवसागरातून तारून ने. तुझा महिमा वेदांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे, पण मी जाणत नाही. मी इतका अज्ञानी आहे की माझे तूच रक्षण कर. स्वतः रचलेल्या गंगा स्तोत्रात सुरुवातीलाच शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे. गंगा स्तोत्राच्या 5व्या कडव्यात शंकराचार्य तिला म्हणतात, हे पतितोद्धारिणी, पतितांचा उद्धार करणारी अशी गंगा माता, तिला जान्हवी असं पण म्हटलंय. कारण स्वर्गातून वाहत येत असताना जन्नू राजाचा आश्रम होता आणि त्या आश्रमातील गुरढोरं त्या पाण्याबरोबर वाहून चाललेली होती. मग ह्या जन्नू राजाने तिचा प्रवाह अडवला. अडवल्यानंतर ती जन्नू राजाला शरण गेली आणि तिला शरण गेल्यामुळे जन्नू राजाने तिला वेगळा मार्ग काढून दिला आणि तेव्हापासून त्या जन्नू राजाने तिचं नाव जान्हवी असं ठेवलं. गंगा मातेचं आणखी एक नाव जान्हवी हे सुद्धा आहे. गंगा मातेच्या महिमेचे वर्णन पुराणांमध्ये खूप आढळतात. एकदा नारद मुनींनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक यांना विचारले की सर्व तीर्थांमध्ये उत्तम तीर्थ असं कोणतं? त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं, पृथ्वीवर गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम जिथे आहे ते प्रयाग क्षेत्र हे सर्वात उत्तम क्षेत्र आहे. तेव्हापासून ह्या गंगा मातेला ब्राह्मी असंही म्हणतात. ब्रह्मादिदेव, अनेक ऋषी, अनेक मुनी, साधू, संत, तपस्वी यांनी ह्या गंगेच्या जलप्राशनासाठी अनेक प्रयत्न केले. का तर ते जलप्राशन केल्यानंतर आपलं भाग्य उजळतं अशी त्यांची पूर्णपणे श्रद्धा होती, अनुभूती होती. अनेक ऋषी, देवादिदेव यांनी गंगेच्या काठी तपश्चर्या करून, अनेक यज्ञ करून तो प्रदेश, गंगा मातेचा प्रदेश पूर्णपणे पवित्र केला आहे. साक्षात विष्णूच्या पदकमलातून निघालेली ही गंगा शुभ, संपत्ती, वैभव देणारी तर आहेच, पण पापहारिणी आणि मोक्षदायिनी सुद्धा आहे. आद्य शंकराचार्य म्हणतात की ती हिमालयासारख्या पर्वताला आपल्या प्रचंड लाटांनी फोडून शोभायमान करत पृथ्वीवर आलेली आहे. म्हणून तिला हिमगिरी शिखर कन्या असंही म्हटलेलं आहे. गंगेचे जल एवढं पवित्र आहे की भगवंताची वाङ्मयीन मूर्ती असलेल्या भगवद्गीतेच्या महात्म्यात तिची तुलना केलेली आहे की जसं गंगेच्या जलाने स्नान केल्यानंतर मनुष्याची पाप नष्ट होतात, धुतली जातात, तसं गीतारूपी गंगा रोज वाचल्याने आपली पूर्वजन्मीची संसार मलाने निर्माण झालेली पाप नष्ट होतात. नास्ति गंगा समम तीर्थं नास्ति मातृ समो गुरुः नास्ति विष्णु समम दैवी नास्ति तत्व गुरोः परम. गंगेसारखं तीर्थ नाही, गंगेसारखी माता आणि गुरु नाही, विष्णू सारखा देव दुसरा नाही. म्हणून हे सर्व तत्व गुरु समानच आहेत. कलयुगात गंगाच पापहारिणी आहे, कारण ती कामधेनू आहे, मोक्षदायिनी आहे. गंगेच्या प्रवाहात, गंगेच्या कुशीत
एकदा जरी डुबकी मारली तरी अंतर्बाह्य शुद्ध झाल्याचे अनुभव अनेकांना आहेत, एवढी ती पवित्र आहे. गंगेला त्रिपथ गंगा असेही म्हणतात. आता त्रिपथ म्हणजे काय? पथ म्हणजे मार्ग, त्रि म्हणजे तीन. तर तीन मार्गाची गंगा असं म्हणतात, पूर्व पुराणात म्हटलंय. त्रिपथ म्हणजे मृत्यूनंतर ज्या मार्गाने आत्म्याचा प्रवास होतो, मग काही आत्मे स्वर्गात जातात, काही आत्मे पृथ्वी लोकावरच राहतात आणि काही आत्मे हे नरकामध्ये प्रवेश करतात. म्हणून त्रिपथ गंगा असंही तिला म्हटलेलं आहे. स्वर्गात ती द्यू लोकांना तारते, तर पृथ्वी लोकात मनुष्यांना तारते आणि पाताळात नागांना तारते. पाताळ म्हणजे नागलोक, तिथे त्यांना तारते. मृत लोकांच्या अस्थी जेव्हा गंगेत पडतात तेव्हा ते स्वर्ग लोकात पूजित होतात. म्हणून पूर्वी असायचं गंगेत अस्थी विसर्जन. आता ते थोडस अवघड होतं म्हणून तिकडे जात नाहीत, पण त्या त्या प्रदेशातले लोक नक्कीच जात असतील, कारण ही श्रद्धा आहे. मोक्षाचे अभिलाषी आणि पापी यांना गंगेशिवाय दुसरी गती नाही आणि म्हणून गंगाजल आपण नंतर हे मृत व्यक्तीच्या मुखामध्ये गंगाजल आपण त्याच्यासाठी टाकतो. तर ही गंगा सर्वांना सुलभ असली तरी गंगाद्वार, प्रयाग आणि गंगासागर या तीन ठिकाणी ती दुर्लभ आहे. भगवंतांनी गीतेत स्वतःची विभूती म्हणून गंगा मातेला म्हटलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये 31वा श्लोक, तिथे तिचं नाव जान्हवी असं आहे. महाभारतातील अनुशासन पर्वात देखील गंगेचं महात्म्य सांगितलंय की गंगा माता ही तपश्चर्येने, ब्रह्मचर्याने, यज्ञयागादी कर्म केल्याने किंवा सर्व संग परित्याग केल्याने सुद्धा जी सद्गती मिळत नाही, ती केवळ गंगेच्या पवित्र जलात स्नान केल्याने सद्गती मिळते. आणि मग त्यांनी रूपक दिलंय की आकाशात सूर्य नसला तर कसं वाटतं, किंवा पृथ्वीवर पर्वतच नसतील तर कसं वाटेल, किंवा अंतराळात वायूच नसेल, वाराच नसेल तर कसं वाटेल, तशी गंगाच या पृथ्वीवर नसेल तर कसं वाटेल, अशी तुलना इतर तीन गोष्टींशी केलेली आहे. गंगाहीन देश आणि स्थळ हे चैतन्य कधीच देत नाही. म्हणून गंगा ही चैतन्य देणारी जीवनाचा प्राण आहे असंच महाभारतात म्हटलेलं आहे. महाभारतात असंही सांगितलंय की जो मनुष्य सूर्य किरणांनी तप्त झालेलं गंगोदक प्राशन करेल तो अधिक पुण्यकारक होऊन जाईल. अनेक व्रत त्यांनी केली तरी त्यापेक्षा जास्त पुण्यकारक असं त्याचा देह होईल. आणि भर गंगेच्या काठी जो मनुष्य वास्तव्यात राहील तो ज्याचे अंतरात्मे दुःखाने पोळून गेलेले आहे तो दुःख मुक्त होईल. म्हणजे दुःख झाल्यावर पूर्वी असायचं बघा, अनेक आपण संतांचंही बघितलंय की ते गंगेच्या काठी जाऊन राहिलेले आहेत. तर त्याचं कारण हेच की महाभारतामध्येच हे महत्व गंगेचं सांगितलेलं आहे. गंगा महात्म्यामध्ये गंगाजल सेवनासारखी उत्तम दुसरी गती नाही. देवांना जसे अमृत प्रिय आहे, पितरांना जसे स्वधा पिंड प्रिय आहे, नागांना सुधा प्रिय आहे, त्याप्रमाणे मनुष्याला गंगा प्रिय आहे. भूतलावर पुण्य संग्रह करण्यास योग्य असं गंगास्थानच आहे. म्हणून लोक हरिद्वारला वगैरे जे जातात, तीर्थक्षेत्रांना जे भेटी देतात, ते त्याचं कारण हेच आहे. देव ज्याप्रमाणे यज्ञयागात प्राप्त झालेले अमृत पिऊन आपला उदरनिर्वाह चालतात, त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा जल पिऊन आपला उदरनिर्वाह चालवतो. जो मनुष्य आपल्या जन्माचं, जीवनाचं, ज्ञानाचं सार्थक करू इच्छितो त्याने गंगा तीरी जाऊन देव आणि पितर यांना तृप्त करावं. जो मनुष्य प्राणांतिक अवस्थेत आहे
त्याने गंगेचं नुसतं स्मरण केलं तरी त्याला सद्गती प्राप्त होते. हे महाभारतात सांगितलेलं आहे. देहावसान समयापर्यंत जो गंगेचं पूजन करतो तो सर्व प्रकारच्या या भयापासून मुक्त होतो. आणि प्रत्येक मानवाने गंगेसारखे जल स्नानादी कर्म करताना, अंगावर घेताना, गंगा यमुना भागीरथी हा जो श्लोक आहे तो नक्की म्हणावाच. म्हणजे अखंडपणे तो आपल्या जिभेवर तरळत राहील. गंगा ही सर्वांना ऊर्जा देणारी आहे. आंधळे, मूर्ख, दरिद्री ह्यापैकी कोणीही तिची सेवा केली असता त्या साधकाच्या सर्व इच्छा ती पूर्ण करते. आणि त्यासाठीच की काय, जे पंडित जगन्नाथाने स्वतःला महापापी समजून गंगा लहरी नावाच्या स्तोत्राचं महात्म्य सांगितलेलं आहे. गंगेचे महात्म्य पृथ्वीतुल्य असं आहे. देवादिगांना सुद्धा जे पावित्र्य प्राप्त झाले आहे ते केवळ गंगा स्नानाने प्राप्त झालेले. अजूनही काही लोकांना अनुभूती आलेली आहे. मानसरोवरावर देव लोक स्नानासाठी येतात आणि तिथे त्यांना देव दिसतात, त्यांना अनुभूती येते. म्हणजे हे जे वर्णन केलेलं आहे ते अगदी खरं आहे. गंगा स्नान ही प्रत्यक्ष वाकदेवता आहे. आता ही वाकदेवता कशी बरं, तर बघा आपली जीभ सतत ओली असते. म्हणजे गंगेचा प्रवाह जिभेवर सतत असतो आणि ती जर कोरडी पडली ना तर आपल्याला बोलता सुद्धा येत नाही. म्हणून ती वाकदेवता सुद्धा आहे. अल्प प्रयासांनी प्राप्त होणारी म्हणून तिला दूरवर्तिनी असंही म्हटलेलं आहे. वाणीच्या माध्यमातून ती दुसऱ्यावर नेहमी प्रसाद द्यायला तयार असते, सिद्ध असते. भगवान कार्तिकेय आणि सुवर्ण यांचे जन्म गंगेच्या उदरीच झालेले आहेत. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा अलंकार म्हणजे गंगा आहे. संपूर्ण त्रिभुवनाला ती पावन करणारी आहे. सर्व महात्म्य सिद्धांनी हे भीष्माचार्यांना सांगितलं. सिद्ध मुनी जे होते त्यांनी भीष्माचार्यांना सांगितलंय आणि भीष्माचार्यांनी युधिष्ठिरांच्या प्रश्नाला उत्तर देताना वैशंपायन यांनी हे उत्तर सांगितलंय असा महाभारतात उल्लेख आहे. चारही युगामध्ये गंगेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. परंतु गंगा ही कलयुगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. आता चारही युगामध्ये महात्म्य कसं, तर तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने श्लोक सांगितलेला आहे. कृते युगे तु तीर्थानी त्रेतायाम पुष्करम परम द्वापारे तु कुरुक्षेत्र कलौ गंगा विशिष्यते. कलौ गंगा विशिष्यते म्हणजे कलयुगामध्ये गंगेचं महत्व आहे. कृते युगे तु तीर्थानी, कृतयुगांमध्ये 4 युगांपैकी कृतयुगामध्ये तीर्थाला महत्व आहे. त्रेतायुगामध्ये पुष्कराला महत्व आहे, पुष्कर क्षेत्राला महत्व आहे. द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्राला महत्व आहे. तर कलयुगामध्ये गंगेला अतिशय महत्व आहे. मग आपण गंगेला कलयुगामध्ये समजा जाऊ शकत नसतं तर त्यांनी सुरुवातीला सांगितले नुसतं गंगा एवढा जरी तुम्ही उच्चार केला तरी तुम्हाला ते पुण्यकारक आहे. आणि याच्यावर श्रद्धा ठेवून आपण तसा उपाय करूया. नुसतं ऐकून नाही तर आपण प्रत्यक्ष कृती करून बघूया. आद्य शंकराचार्यांनी गंगा देवीला तिच्या सौंदर्याचं स्तोत्र खूप छान आहे, अवघड आहे, मोठा आहे म्हणून मी इथे घेतलं नाही. जे छोटं स्तोत्र होतं ते घेतलं महात्म्याचं. तर आद्य शंकरांनी गंगेला देवी म्हणून तिच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. ते म्हणतात गंगेचं अंग प्रत्यंग हे सूर्याच्या चंद्राच्या प्रकाशात चमकत आहे. तिच्या लहरी पुण्यमय आहे, म्हणजे लाटा ज्या गंगेच्या येत आहेत त्या पुण्यमय आहेत. तिच्या नेत्राच्या कोपऱ्यातून दया पाझरते. म्हणजे बघा तिला देवी समजून तिच्या रूपाचं वर्णन केलंय की तिच्या नेत्रांच्या कोपऱ्यातून दया पाझरते. आणि इंद्रादी देव जेव्हा तिला नमस्कार करायला खाली वागतात तेव्हा त्यांच्या मुकुटातले जे रत्न आहेत त्या रत्नांचा प्रकाश
त्या रत्नांचा प्रकाश तिच्यावर पडून ती अधिकच शोभिवंत दिसते. म्हणजे इंद्रादी देव सुद्धा गंगेला नमस्कार करतायत हे शंकराचार्यांना सांगायचंय. पुढे 9व्या श्लोकात ते म्हणतात की तिच्या प्रवाहाला पृथ्वीच्या गळ्यातील पांढरा शुभ्र हार अशी ती गंगा आहे. शंकराचार्य वर्णन करतात. अर्थातच नुसता शुभ्र पांढरा हार एवढीच त्यांची संकल्पना नाही, तर शुभ्रता म्हणजे शांतीचं, सात्विकतेचं प्रतीक आहे. त्या गंगेकडे बघितल्यावर सात्विकता आणि प्रसन्नता, शांतता, मांगल्यता प्राप्त होते. आचार्य म्हणतात, हे गंगा माता, तू माझ्यावर दया कर. तुझ्या काठावर सरडा होऊन राहणं मी पसंत करीन आणि जलामध्ये राहायचं असेल तर मी त्या तुझ्या जलातला मासा होऊन राहील किंवा कासव होऊन राहील. आद्य शंकराचार्य अशी मातेला प्रार्थना करतात, तर आपण किती क्षुद्र आहोत बघा, की मी मासा होऊन राहील, कासव होऊन राहील. आणि असं झालं तर मी अगदी पावन होऊन जाईल, कारण तुझ्या प्रवाहात मला सतत राहायला मिळेल. तुझ्यापासून दूर असलेल्या अशा प्रदेशात मला राजा बनवलं तरी नको आहे, पण तुझ्या जवळच्या प्रदेशात मी चांडाळ होऊन सुद्धा राहील. आता चांडाळ गीतेत सांगितले, चांडाळ योनी म्हणजे अतिशय नीच योनी सांगितली आहे, पण मी ती होऊन राहील कारण माझा उद्धार होईल. पण दूर अशा प्रदेशात मला राजा केलं तरी माझा उद्धार होणार नाही, असं आद्य शंकराचार्य म्हणतात. चांडाळाचा जन्म मिळाला ते मी वैकुंठाचं पुण्य प्राप्त करून घेईन, हे देवी तू माझ्यावर दया कर. अशा ह्या गंगेचं महात्म्य नारद पुराण, स्कंद पुराण, ब्रह्मपुराण आणि महाभारतात एवढ्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. आणि मला वाटतं की आपले पंतप्रधान मोदीजी हे तर योगी आहेत, गीता तर त्यांना अतिशय प्रिय आहे. त्यांनी गंगेचं महात्म्य जाणलंय आणि हा सगळा अभ्यास करूनच तिचं पावित्र्य त्यांनी अधिकच द्विगुणित केलेलं आहे. पद्मपुराणात तर सांगितलंय की गंगेत स्नान केल्यानं आणि गंगेत पितरांना तर्पण केल्यानं प्रतिदिन 100 यज्ञाचं फळ मिळतं, अक्षय पुण्य प्राप्त होतं. आणि अनेक संतांनी देखील ह्या गंगा मातेच्या तीरावर अनेक ग्रंथांची पूर्तता केलेली आहे, ग्रंथ लिहिलेले आहेत तिथे जाऊन. का बरं? कारण तिथे गेल्यावर त्यांना शांती आणि समाधान मिळालं आणि ग्रंथ लिहायला ते उद्युक्त झाले. मग ते कोणते कोणते संत आणि काय ग्रंथ लिहिले ते बघूया. तर संत तुलसीदास यांनी रामचरितमानस अवधी भाषेमध्ये गंगेच्या तीरावर लिहिलं आहे. आणि मूळ जे रामचरितमानस त्यांनी यमुनेच्या तीरावर लिहिलेलं आहे. मी त्या चरित्र जे त्यांचं लिहिलेलं आहे किंवा मी माझं भाषण आलं होतं त्याच्यामध्ये लोकमतमध्ये, त्याच्यात हा उल्लेख आहे. यमुनेच्या तीरी मूळ त्यांनी रामचरितमानस संस्कृतमधून लिहिलेलं आहे. पण अवधी भाषेमध्ये रामचरितमानस, विनयपत्रिका, कवितावली आणि गीतावली हे ग्रंथ संत तुलसीदासांनी लिहिले आहेत. आणि संत कबीरांनी 1440 ते 1518 या काळामध्ये लहरतारा, साखी, दोहा, रमैनी, बीजक या नावाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. संत कबीरांना ह्या गंगा मातेच्या पवित्रतेतूनच अंतःकरणाच्या शुद्धतेचा उपदेश केला गेलाय. तिथे बसल्यानंतर त्यांचं अंतर्मन शुद्ध झालं आणि त्यांना उपदेश प्राप्त झालाय, तो त्यांनी ग्रंथामधून लिहून काढलेला आहे. संत रविदास यांनी पदावली भक्तिगीत नावाचं हे गंगेच्या तीरावरच लिहिलेलं आहे. संत सूरदास यांनी सूरसागर किंवा सूरसार तारावली ह्या नावाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. संत एकनाथांनी भागवताचे 5 स्कंद लिहिलेले आहेत. आणि
त्याच्यानंतर ते भागवताचे 5 स्कंद लिहिल्यानंतर एका ब्राह्मणाने ते 5 ग्रंथाचं सार काढलं आणि तो काशीला गेला. बरं का, खूप छान ही माहिती आहे की तो काशीला गेला आणि गंगेच्या तीरावर त्या साराचे श्लोक तो रोज म्हणत असे. पण तिथल्या जे मुख्य होते त्यांनी ते ऐकलं आणि ते नाकारलं की तो कोण आलाय हे म्हणणारा, आणि संत एकनाथ कोण, तर त्यांनी ही सगळी माहिती सांगितली. मग त्या संस्थाने गंगेच्या तीराचे जे मुख्य होते त्यांनी नाथांना बोलवून घेतलं. याच्यावर आक्षेप घेतला की तो रोज म्हणत असे आणि इतकं कडक व्रत त्यांनी केलं की तो पाणी सुद्धा पित नसत आणि मोठ्या मोठ्याने म्हणत असत आणि सगळीकडे त्याचा प्रचार होऊ लागला काशीमध्ये. मग नाथांना त्यांनी बोलवून घेतलं. नाथांबरोबर अनेक शिष्य आले तर तिथल्या त्या संस्थांचे जे मुख्य होते त्यांनी नाथांना काही ओळख दिली. नाथ आपले बाहेर उभे होते आणि त्यांचं प्रवचन म्हणजे जे संस्थांचे मुख्य तिथे रोज त्यांचं प्रवचन कीर्तन चालू व्हायला लागलं आणि नाथांबरोबर अनेक लोक आले. नाथांनी गंगेला नमस्कार केला आणि ते त्या ग्रंथाची जी प्रत होती ती त्यांनी भिरकावून दिली गंगेमध्ये भिरकावून दिल्याबरोबर ती गंगा मातेला त्यांनी नमस्कार केला. गंगा माता प्रगट झाली आणि नाथांना आशीर्वाद दिला आणि ती प्रत जशीच्या तशी वर आली. हे नाथांचं जे भागवत आहे त्याच्या सुरुवातीला हे सगळं वर्णन आहे. अशा ह्या गंगा मातेची पवित्रता एवढी तरल आहे की जसं तुकाराम महाराजांचे अभंग तरुण गेले तसे हे त्या ब्राह्मणाने या 5 स्कंदामधलं सार काढून लिहिलं होतं ते त्यांनी भिरकावून दिलं, नाकारलं आणि गंगा मातेने ते तरुण नेलं आणि त्यानंतर त्या तिथल्या संस्थानांच्या गुरूंनी जे कोण होते कीर्तनकार त्यांनी नाथांना वर बोलवून घेतलं, नाथांची माफी मागितली, नाथांना नमस्कार केला. अशा ह्या गंगा मातेचं महात्म्य पावित्र्य अफाट आहे. संत वाल्मिकींनी रामायणाची रचना सुद्धा गंगा मातेच्या तीरावरच केलेली आहे. ध्यानमग्न अवस्थेत केलेली आहे. हे आपल्याला माहित होतं का? नाही. तर ध्यानमग्न अवस्थेमध्ये संत वाल्मिकींनी रामायणाची रचना केलेली आहे आणि अशा ह्या गंगा मातेला आपण प्रणाम करूया आणि सर्वांच्या घरात जी रोज गंगा वाहते तिचा आपण जपून वापर करूया. तुम्हाला माहित आहे की अनेक ठिकाणी 15-15 दिवस गंगा दिसत सुद्धा नाही. गंगा त्यांना पाणी प्यायला सुद्धा मिळत नाही. 15 दिवसांनी गंगा घरात येते आणि अशा ठिकाणी गंगा पोहोचवण्यासाठी जर कुठे प्रयत्न होत असतील तर आपण नक्कीच त्याला दुजोरा देऊया आणि 8-15 दिवसांनी किंवा महिन्याने ज्यांना गंगा मिळते पाणी प्यायला अशांसाठी आपण प्रार्थना करूया की त्यांच्या जीवनात रोज या गंगेचा प्रवाह वाहू दे, त्यांना चैतन्य मिळू दे आणि प्रार्थना करूया सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं महात्मया. श्री गंगा माता की जय.